वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 400 पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. वेतन 55,000 रुपये मिळणार आहे, प्लस इतर भत्ते देखील मिळणार आहेत. कायमस्वरूपी नोकरी आहे. मुले आणि मुली सर्वांसाठी जॉबची संधी उपलब्ध झालेली आहे. तर या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना आणि सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भारत सरकार का उद्यम, गवर्नमेंट जॉब आहे. Applications are invited from Indian nationals for the post of executive trainee. Eligible and interested candidates are required to apply online on dedicated web portal of NPCIL. Online registration commences on 10/4/2024 and closes on 30/4/2024. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स मागविण्यात आलेले आहेत. एक्झिक्युटिव्ह ट्रेनीच्या जागा भरल्या जाणार आहेत. 10/4/2024ला ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. 30/4/2024 ही शेवटची तारीख आहे. कॅटेगरी वाईज ब्रेकअप इथे दिलेला आहे. करंट वॅकन्सीज, बॅकलॉग वॅकन्सीज काही आहेत आणि टोटल वॅकन्सीज 400 उपलब्ध झालेल्या आहेत. शासकीय नियमानुसार कास्ट वाईज आरक्षण देखील दिलेलं आहे. डिसिप्लिनची नावे इथे दिलेली आहेत. मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन अँड सिव्हिल. एलिजिबिलिटी क्रायटेरिया बीई, बीटेक, बीएससी इंजिनिअरिंग झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. तसेच ज्या उमेदवारांनी 5 वर्षाचं इंटिग्रेटेड एमटेक केलेलं आहे असे उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. मिनिमम 60% मार्क्स उमेदवारांनी मिळवलेले असणं आवश्यक आहे. प्लस उमेदवारांकडे गेट 2022, 23 किंवा 24चा स्कोअर असणे आवश्यक आहे. या ठिकाणी इंजिनिअरिंगच्या स्ट्रीम्स दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणत्याही एका स्ट्रीममधून उमेदवाराचं शिक्षण झालेलं असावं. यामध्ये मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन या ब्रांचेस दिलेल्या आहेत. या ब्रांचेसच्या इतर ज्या सब ब्रांचेस आहेत त्या देखील दिलेल्या आहेत. सिव्हिल ब्रांच देखील आहे. जे उमेदवार शेवटच्या वर्षाला आहेत आणि परीक्षा दिलेली आहे, ज्यांचा रिझल्ट यायचा बाकी आहे असे उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. परंतु या उमेदवाराने आपला रिझल्ट आल्यानंतर तो 30 नोव्हेंबर 2024च्या आत सबमिट करणे आवश्यक आहे. एज लिमिट दिलेली आहे. जनरल आणि EWS कॅटेगरीसाठी 26 वर्षे, ओबीसी कॅटेगरीसाठी 29 वर्षे म्हणजे 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांना मिळणार आहे. SC ST साठी 31 वर्षे, 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. PWBD कॅन्डिडेटसाठी 36 इयर्स दिलेला आहे. ट्रेनिंग, द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू अंडरगो 1 year ओरिएंटेशन ट्रेनिंग इन एनी ऑफ द ट्रेनिंग फॅसिलिटीज ॲज फॉलोज. सिलेक्टेड उमेदवारांचं 1 वर्षाचं ओरिएंटेशन ट्रेनिंग होणार आहे. प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर PHWR स्ट्रीममध्ये काही उमेदवारांचं ट्रेनिंग होईल. काही उमेदवारांचं ट्रेनिंग हे LWR लाईट वॉटर रिॲक्टर स्ट्रीममध्ये होईल. मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन डिसिप्लिनच्या उमेदवारांचं ट्रेनिंग हे प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टरवरती होणार आहे. PHWR किंवा लाईट वॉटर रिॲक्टर स्ट्रीमवरती होईल. Candidates of these 5 disciplines have to indicate preference of reactor stream in the online application. उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरताना रिॲक्टर स्ट्रीमचा प्रेफरन्स द्यायचा आहे. सिव्हिल डिसिप्लिनच्या उमेदवारांनी रिॲक्टर स्ट्रीमसाठीचा जो प्रेफरन्स आहे तो देण्याची गरज नाही. ट्रेनिंग पिरियड कंप्लीट झाल्यानंतर उमेदवारांचं पोस्टिंग हे भारतभर ज्या ठिकाणी NPCILचे युनिट्स आहेत त्या ठिकाणी होईल किंवा इतर देशामध्येही NPCILचे युनिट्स आहेत त्या ठिकाणी देखील उमेदवारांचं पोस्टिंग होऊ शकतं. त्यामुळे परदेशात जाण्याची संधी सुद्धा उमेदवारांना मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी देखील यांचं एक युनिट आहे. काही उमेदवारांचं पोस्टिंग हे R&D, डिझाईन अँड इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट किंवा क्वालिटी ॲश्युरन्स या ठिकाणी होऊ शकतं. स्टायपेंड ड्युरिंग ट्रेनिंग पिरियडमध्ये 55,000 रुपये स्टायपेंड मिळणार आहे. प्लस 1 टाइम बुक अलाउन्स देखील मिळणार आहे जो 18,000 रुपये असेल. मॅन्डेटरी लॉजिंग अँड बोर्डिंग, उमेदवारांना लॉजिंग आणि बोर्डिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाणार आहे. आफ्टर सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ ट्रेनिंग, एक्झिक्युटिव्ह ट्रेनी विल बी अपॉइंटेड ॲज सायंटिफिक ऑफिसर C इन ग्रुप A ॲज डिटेल्ड बिलो. उमेदवारांनी सक्सेसफुली ट्रेनिंग पिरियड कंप्लीट केल्यानंतर त्यांचं पोस्टिंग हे सायंटिफिक ऑफिसर म्हणून होणार आहे. त्यांना लेव्हल 10 नुसार पेमेंट मिळणार आहे जे 56,100 रुपये असेल. प्लस इतर अलाउन्सेस देखील उमेदवारांना मिळणार आहेत आणि ती अमाऊंट ह्या पेमेंटच्या 50% असेल.
शासकीय नियमानुसार उमेदवारांना डिअरनेस अलाउन्स दिले जातील. प्लस उमेदवारांना ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळणार आहे, हाऊस रेंट अलाउन्स मिळणार आहे, लिस्ट अकोमोडेशन फॅसिलिटी मिळणार आहे, राहण्यासाठी क्वार्टर्स उपलब्ध होतील, साईट लोकेशन अलाउन्स, प्रोफेशनल अपडेट अलाउन्स मिळणार आहे जो ॲन्युअली मिळेल. एम्प्लॉय बेनिफिट यामध्ये ट्रॅव्हल अलाउन्स असेल, लिव्ह एनकॅशमेंट, मेडिकल फॅसिलिटी मिळणार आहे, एज्युकेशनल फॅसिलिटी, चिल्ड्रेन एज्युकेशन, केबल टीव्ही चार्जेस, मोबाईल फोन चार्जेस, न्यूजपेपर चार्जेस, मेंबरशिप फीस फॉर प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन आणि कॅन्टीन सबसिडी असे भरपूर अलाउन्सेस उमेदवारांना मिळणार आहेत. परत इन्सेंटिव्ह मिळणार आहेत, लोन फॅसिलिटी देखील मिळणार आहे, रिटायरमेंट बेनिफिट मिळणार आहे. यामध्ये प्रॉव्हिडंट फंड असेल, ग्रॅज्युएटी असेल, मेडिकल केअर असेल, करिअर प्रॉस्पेक्ट इन NPCIL. NPCIL मध्ये व्हेरियस ट्रेनिंग्स आणि डेव्हलपमेंट प्रोग्राम अरेंज केले जातात, ज्यासाठी मेरिटोरियस आणि हार्डवर्किंग ऑफिसर्सची गरज आहे. या ठिकाणी उमेदवारांचं करिअर अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप होतं. ज्या उमेदवारांचं सिलेक्शन होईल त्यांच्याकडून 3 वर्षासाठीचा सर्व्हिस बॉन्ड घेतला जाणार आहे. सिलेक्शन प्रोसेस जे उमेदवार अप्लाय करतील त्या उमेदवारांचा गेट स्कोर विचारात घेऊन त्यांचं शॉर्टलिस्टिंग केलं जाईल आणि त्यानंतर त्या उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. इंटरव्ह्यूसाठी डेट, टाईम आणि ठिकाण ह्या गोष्टी उमेदवारांना ईमेल आणि SMS द्वारे कळवल्या जातील आणि त्यावेळी उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठीचं जे कॉल लेटर आहे ते वेबसाईटवरती उपलब्ध करून दिलं जाईल. ते उमेदवारांनी डाउनलोड करून घ्यायचं आहे. उमेदवारांचं फायनल सिलेक्शन हे पर्सनल इंटरव्ह्यू आणि मेडिकल फिटनेस यावरती होणार आहे. PWD कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी सेपरेट मेरिट लिस्ट तयार केली जाईल. उमेदवारांचा रिझल्ट हा वेबसाईटवरती अपलोड केला जाईल. त्यानंतर उमेदवारांनी इंडिव्हिज्युअल लॉग इन करून वेबसाईटवरती आपला रिझल्ट चेक करायचा आहे. त्यानंतर उमेदवारांना ऑफर लेटर दिलं जाईल. ते ऑफर लेटर उमेदवारांनी दिलेल्या वेळेत स्वीकारणं आवश्यक आहे. इंटरव्ह्यूचं शेड्यूल इथे दिलेलं आहे. 3 ते 15 जून 2024 या दरम्यान इंटरव्ह्यू अरेंज केले जातील. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी अणुशक्तीनगर, मुंबई या ठिकाणी इंटरव्ह्यूज अरेंज केले जातील. याविषयीच्या डेट्स उमेदवारांना SMS आणि ईमेलद्वारे कळवल्या जातील. ज्यावेळेस उमेदवार इंटरव्ह्यूला येतील त्यावेळेस त्यांचं ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील होईल. यावेळेस उमेदवारांनी सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन यायचं आहे. एक जरी डॉक्युमेंट तुमचं घरी राहिलं तरी तुमचं कॅन्डिडेटचे रद्द होऊ शकतं. त्यामुळे केअरफुली सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन यायचे आहेत आणि त्याच्या 2 झेरॉक्स कॉपीज देखील सोबत ठेवायच्या आहेत. तसेच 8 ते 10 पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ देखील नेहमी सोबत ठेवायचे आहेत. डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट उमेदवारांकडे असणं आवश्यक आहे. 10वीचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर ते देखील आणायचं आहे. प्लस सगळ्या सेमेस्टरच्या मार्कशीट, तसेच फायनल डिग्री सर्टिफिकेट, प्रोव्हिजनल पासिंग सर्टिफिकेट. ज्या उमेदवारांच्या मार्कलिस्ट ह्या CGPA, GPA किंवा SGPA फॉर्मॅटमध्ये असतील त्याविषयीचं सर्टिफिकेट उमेदवारांनी घेऊन जायचं आहे. परंतु जर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट नसेल तर खाली फॉर्म्युला दिलेला आहे त्यानुसार उमेदवारांनी आपले मार्क्स इंडिकेट करायचे आहेत. त्यानंतर गेट स्कोअर कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तो देखील सोबत घेऊन जायचा आहे. सगळ्याच डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्स कॉपीज देखील सोबत न्यायच्या आहेत. जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, PSU सेक्टर किंवा एडेड इन्स्टिट्यूशन्स किंवा ऑटोनॉमस बॉडीजमध्ये काम करत असाल तर तुम्ही नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देखील सोबत घेऊन जायचं आहे. तसेच कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट उमेदवारांनी घेऊन जायचं आहे आणि हे सर्टिफिकेट्स लेटेस्ट असलं पाहिजे. उमेदवार हे हिंदी किंवा इंग्लिश या दोनपैकी एका भाषेमध्ये पर्सनल इंटरव्ह्यू देऊ शकतील. त्यानंतर उमेदवारांची मेडिकल फिटनेस टेस्ट होईल. ही NPCIL मध्ये होणार आहे. ही एक्झाम क्लिअर केल्यानंतर उमेदवारांची फायनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल. ऑफर ऑफ ट्रेनीशिप, जे उमेदवार फायनली सिलेक्ट होतील त्यांना ऑफर ऑफ ट्रेनीशिप दिली जाईल. म्हणजे ट्रेनीशिपची ऑफर दिली जाईल. 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड उमेदवारांना कंप्लीट करायचा आहे. तो कंप्लीट केल्यानंतर उमेदवारांचं पोस्टिंग हे सायंटिफिक ऑफिसर म्हणून होणार आहे. हाऊ टू अप्लाय विषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. उमेदवारांनी अप्लाय करण्याच्या अगोदर आपला एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करून घ्यायचा आहे. सगळ्या इन्स्ट्रक्शन्स केअरफुली वाचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. कुठलीही हार्ड कॉपी किंवा डॉक्युमेंट्स उमेदवारांनी पोस्टाने पाठवायचे नाहीत. ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. या पोस्टसाठी उमेदवारांकडे गेट स्कोअर असणे आवश्यक आहे आणि तो 2022, 23 किंवा 24 या वर्षाचा असावा. त्यानंतर उमेदवारांनी आपला फोटोग्राफ, सिग्नेचर अपलोड करायची आहे. त्याविषयीच्या साईज इथे दिलेल्या आहेत. उमेदवारांकडे व्हॅलिड ईमेल ID आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे आणि हा ईमेल ID तसेच मोबाईल नंबर उमेदवारांनी ही रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. त्यामध्ये चेंज करायचा नाही. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याविषयीच्या स्टेप्स इथे दिलेल्या आहेत. त्या उमेदवारांनी व्यवस्थित वाचून फॉर्म भरायचे आहेत. यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन, पोस्ट क्वालिफिकेशन, वर्क एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल
तर ते भरायचं आहे. त्यानंतर पर्सनल डिटेल्स, इंडिकेट सिटी ऑफ प्रिफरन्स फॉर इंटरव्ह्यू, इंडिकेट चॉईस ऑफ रिॲक्टर स्ट्रीम, अपलोड फोटो अँड सिग्नेचर अँड सबमिट ॲप्लिकेशन. ह्या स्टेप्स आहेत. सुरुवातीला उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, डिटेल्स भरायचे आहेत आणि त्यानंतर ॲप्लिकेशन फी भरायची आहे. ज्यावेळेस उमेदवार इंटरव्ह्यूला जातील त्यावेळेस त्यांनी आपला एक फोटो आयडी सोबत घेऊन जायचा आहे. यामध्ये पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, वोटर आयडी, कॉलेज आयडी किंवा इतर कुठलाही आयडी तुमच्याकडे असेल तर तो सोबत घेऊन जायचा आहे. तसेच त्याची एक झेरॉक्स कॉपी देखील सोबत घेऊन जायची आहे. उमेदवार हा भारताचा नागरिक असावा आणि त्याचं वय हे 18 वर्षापेक्षा कमी नसावं. पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी, जनरल EWS OBC कॅटेगरीच्या उमेदवारांनी ₹500 फी भरायची आहे, जी नॉन रिफंडेबल आहे. SC ST PWBD एक्स सर्व्हिसमेन फिमेल ॲप्लिकंट्स यांनी फी भरायची नाही. त्यांना फीमधून सूट देण्यात आलेली आहे. फी ऑनलाईन भरायची आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना उमेदवारांना काही क्वेरीज असतील तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत, त्यावरती उमेदवारांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे. या ठिकाणी मुलींना देखील अप्लाय करण्यासाठी एनकरेज केलं जात आहे, प्रोत्साहन दिलं जात आहे. या पेजवरती येऊन उमेदवारांनी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन करून आणि पासवर्ड वापरून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. इतर डिटेल्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर जे उमेदवार परफेक्टली इलिजिबल आहे, ज्या उमेदवारांकडे या ठिकाणी दिलेली शैक्षणिक पात्रता आहे, अशा सर्व उमेदवारांनी या पदासाठी जरूर अप्लाय करा. कारण खूप चांगली कंपनी आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे आणि परमनंट जॉब आहे. त्यामुळे विचार करण्याची गरज नाही. परीक्षा होणार नाही, फक्त इंटरव्ह्यूवरती उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे. तर ज्या उमेदवारांकडे BE BTechची डिग्री आहे किंवा BSc इंजिनिअरिंगची डिग्री आहे आणि गेट स्कोअर आहे, अशा उमेदवारांनी या पदांसाठी जरूर अर्ज करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याविषयी जरूर कमेंट करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.